माननीय गुरुवर्य डॉक्टर श्री दत्ता कुंभार सर, इच्छापूर्ती गणेश ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री अनिल रेळेकरजी, उपस्थित आमच्या प्रेनीज म्युझिक वर्गातल्या सर्व सहकलाकार आणि आपण रसिक श्रोते हो. जय ज्ञानदेव
डॉक्टर दत्ता कुंभार सर आणि त्यांच्या मिसेस वहिनी. मी अतिशय लहान होतो, ते आमच्या मोठ्या बंधूंचे खरं तर मित्र आहेत.
सांगलीला आपला ऑर्केस्ट्रा आहे, सप्तक निर्मित सारेगम. याच्यामध्ये 5-6 कार्यक्रमाचं नियोजन असते यांच्याकडं. मिले सूर मेरा तुम्हारा, भुले बिसरे गीत, येथे गाणी भेटतात. फार मोठा संच आहे. माझे बंधू सांगलीला निर्माते आहेत. पण हा योगायोग आहे, दुनिया गोल आहे म्हणतात ना. मी यांच्यापासून एक 20-30 वर्ष लांब गेलो होतो, पण परत परमेश्वराने परत मला भेट करून दिली. नंबर 1, मी यांच्या पडद्यामागचा कलाकार आहे. मला यातलं काही समजत नाही, पण मला कानाला कळते सगळं. सांगलीमध्ये दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह आणि भावे नाट्य मंदिर इथं एक ॲव्हरेज 20 वर्ष 25 वर्षापूर्वीची गोष्ट करतोय मी. 12-12:30 वाजता पोलीस बंद करतात कार्यक्रम, पण यांचा कार्यक्रम 1:30, 2-2 वाजेपर्यंत चालू. आणि एका ते 2 कार्यक्रमाला मला आठवतोय, मी कॉलेजला असताना डॉक्टर साहेबांना 4-4 गाणी वंसमोर. अरे बाबा म्हणलं, त्याला अजून पुढे भरपूर गाणे. दोघंही लहानपणापासून त्यांना गाण्याची एवढी आवड आणि एवढा रियाज आहे त्यांचा. जसं हे तुम्हाला आता जे त्यांचे म्हणतात ना, माझे एक आता गायक शिक्षक आहेत, तसं त्यांनी डॉक्टर सांगलीमध्ये कित्येक महिला आणि कित्येक पुरुष डॉक्टर केले. जे सर्जन आहेत, जे मेडिकलमध्ये निष्णात आहेत, डॉक्टर दयानंद नाईक म्हणून आहेत, ते स्किन स्पेशालिस्ट आहेत. त्याला जेवायला वेळ नाही त्या व्यक्तीला, पण ते डॉक्टरांसाठी तेही गाणी म्हणायला येतात. हा ग्रुप सगळा डॉक्टर लोकांचा ग्रुप आहे सांगलीमध्ये. फार काम वेगळं आहे. डॉक्टर रायते म्हणून आहेत सोलापूरचे. असे विविध लोक येत असतात त्या कार्यक्रमाला. मला राहवत नाही आत्ता डॉक्टर साहेब, मी महेश मुतालिकचं नाव घेतल्याशिवाय मी पुढेच जाऊ शकत नाही. आमच्यातलं एक आमचा सहकारी महेश मुतालिक म्हणून आहे, तो आता या जगात नाही आहे, पण त्यांचे फार वेगळं कार्यक्रमाचं. आणि डॉक्टर साहेब एवढं त्यांना म्युझिकची आवड आहे. छंद असला की वेळ निघतो म्हणतात, तसं हे सगळं ते सेटिंग करतात. आता आणलेलं आहे ना, ते 2% अंडे असतील असं वाटतंय मला. ते एका वेळेला 3-3, 4-4 सिंथेसायझर वापरतात. गरुड सर, हे त्यांची खासियत आहे. आपण एक यांना मोठा कार्यक्रम देऊया. इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघातर्फे विरंगुळा केंद्रात एक देऊया. विरंगुळा केंद्रात, कारण आता थोडी घाई गडबड झाली आहे, पण त्यांनी एक सेवा म्हणून हे ओंकार स्वरूप सोसायटीमध्ये गरुड सर 2016ला राहायला होते. त्यांना आज आपल्याला इथं देवाच्या इथं काहीतरी सेवा द्यायची होती. त्यांचा पण मला आग्रह होता आणि अचानक कार्यक्रम ठरला. तरी देखील खूप मोठ्या संख्येने तुम्ही लोक आलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आभार.